आता काही वेळापूर्वी एक मुलाखत झाल्याचं समजलं, पत्रकार परिषद झाल्याचं समजलं आणि त्यावरून विविध स्वरूपाचे आरोप त्या ठिकाणी श्रीराम सहकारी साखर कारखाना असेल, रामराजे साहेब असतील यांच्या एकंदरीत करण्यात आल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं। सध्या फलटण तालुक्यात अशाच प्रकारचे आरोप प्रत्यारोपाचं त्या ठिकाणी तेच विकासाचं काम आहे असं समजून काम चाललेलं दिसतंय। याच्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा विषय निघाला। आपल्या सर्वांच्या माहिती करता सांगतो की श्रीराम सहकारी साखर कारखाना हा 1957 मध्ये स्थापन करण्यात आला आणि त्यावेळेला स्वर्गीय श्रीमंत मालोजीराजे साहेब असतील, स्वर्गीय श्रीमंत शिवाजीराजे असतील आणि त्यांना सहकार्य त्या काळामध्ये अनेक अगदी स्वर्गीय हनुमंतरावजी पवार साहेब यांचे वडीलही निश्चितपणाने त्यांच्या बरोबर होते। दाती कुटुंबियांपैकी दाते होते, कणसे कुटुंबीय होते, असे अनेक त्यांना जे सहकार्य त्यावेळेला शेष गोळा करण्यामध्ये त्या ठिकाणी होते आणि त्यानंतर तो कारखाना चालू झाला आणि अत्यंत उत्तम पैकी हा महाराष्ट्रातला कारखाना श्रीमंत शिवाजीराजे साहेब यांच्या नेतृत्वाखाली चाललेला आपल्याला दिसून येतो। नंतरच्या काळात काय काय घडलं त्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, परंतु याच्यामध्ये एक मात्र निश्चित मी आपल्याला सांगू इच्छितो की श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये स्वर्गीय श्रीमंत दादाराजे हे 72 साली आले। कारखान्याची निर्मिती झाली त्यावेळेला ते फलटण तालुक्यामध्ये आलेलेच नव्हते। मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही। त्यांनी सुद्धा हा कारखाना चांगला चालावा अशा दृष्टिकोनातून त्यांचे सुद्धा प्रयत्न होते, याविषयी काही शंका नाही। परंतु या कारखान्यामध्ये अडचणी आल्यानंतर, कारखाना बंद पडल्यानंतर तो कारखाना हा आपण चालवलाच पाहिजे या भूमिकेमधून तालुक्याचं नेतृत्व करत असताना तालुक्यातल्या संस्था ह्या चांगल्यापैकी चालल्या पाहिजे, ज्यांच्याकरता संस्था आहेत त्यांचा त्यातून फायदा झाला पाहिजे या उद्देशाने श्रीमंत रामराजे साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून हा कारखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। आणि अगदी मी अनेकदा बोललोय, आत्ताही सांगतो की त्यावेळेला आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की आता हा कारखाना तुम्ही घेतलाय परंतु हा चालवणं अत्यंत कठीण आहे। कारखाना एका बाजूला गाळप क्षमता 2500ची कागदावर आहे, प्रत्यक्षात तो 1700-1800 सुद्धा गाळत नाही आणि हा कारखाना एकंदरीत असलेली देणी विचारात करता हा बाहेर येणं अत्यंत अडचणीचं आहे। हा अवसायनात काढा आणि त्यानंतर घेऊन मग पुन्हा हा कसा चालवायचा त्याचा विचार करा। अशा प्रकारचे अनेकांनी सल्ले दिले, काही चांगल्या मोठ्या नेत्यांनी असे सल्ले दिले, परंतु आजोबांनी काढलेला कारखाना, शिवाजीराजांनी काढलेला कारखाना आपण अवसायनात काढायचा हे काही रामरायांच्या मनाला पटलं नाही आणि त्यातून हा कारखाना कसा चालवायचा हा दृष्टिकोन हे मनाशी ठरवून त्या ठिकाणी जवाहर सहकारी साखर कारखान्याबरोबर हा चालवण्याचा निर्णय झाला। त्याच्यापूर्वी सुद्धा अनेक जण हा कारखाना चालवण्याच्या दृष्टिकोनातून येऊन गेले होते, परंतु प्राप्त परिस्थिती असणारी मशिनरी, डिस्टिलरीची तर परिस्थिती एवढी गंभीर होती की डिस्टिलरीमध्ये एखाद्या जिन्यावर चढायचा प्रयत्न केला तर तो जिना खाली येतोय का काय, पाय खाली जातोय का काय, एवढी वाईट त्या ठिकाणी परिस्थिती होती आणि ह्यातून आपल्याला मार्ग काढायचा होता। मला वाटतं मुंबईमध्ये कुठंतरी माननीय प्रकाशरावजी आवाडे साहेब आणि रामराजे साहेब यांची भेट झाली आणि सहज बोलता बोलता हा विषय निघाला आणि त्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या पुढे हा विषय गेला, आदरणीय कलापांना आवाडे यांच्या समोर हा विषय गेला आणि हा कारखाना पार्टनरशिप पद्धतीने चालवण्याचा निर्णय झाला। सहकारातली मला वाटतं ही पहिली पार्टनरशिप आणि त्यातून जवाहरनी हा कारखाना चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी काही इन्व्हेस्टमेंट चालू केली, जे काही 1800 होतं। आमच्या काळामध्ये आम्ही थोडंफार त्यामध्ये जे आता मुलाखतीमध्ये सांगण्यात आलं की त्या ठिकाणी ठेवी गोळ्या केल्या होत्या, ठेवी गोळ्या केल्याच होत्या
आम्ही स्वतः संचालकांनी सुद्धा त्या ठिकाणी पैसे मोठ्या प्रमाणात टाकले होते, परंतु श्रीमंत शिवरूपरायांनी ह्या ठेवींमध्ये किती भर घातली हे त्यांनाच विचारा. ते सुद्धा ह्या सर्व प्रक्रियेमध्ये होते, परंतु त्यांनी ठेवी लोकांनी आम्हाला दिल्या, ज्या वेळेला दिल्या, सर्वसामान्यांनी दिल्या. अगदी स्पष्ट सांगायचं तर आपल्या जवळच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला ठेवी दिल्या. सुदैवाने आम्ही त्यांना त्या ठेवी परत सुद्धा करू शकलो. परंतु आज जे बोलतात त्यांनी किती ठेव त्या ठिकाणी दिली? 1 रुपयाची सुद्धा त्यांनी ठेव त्या कारखान्याला त्या ठिकाणी सहकार्य करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी काही केलेलं नाही. फक्त आता बरोबर असताना काही नाही आणि आता त्यांना त्यातले दोष दिसायला सुरुवात झाली. हा कारखाना जवारनी घेतल्यानंतर त्या ठिकाणी 2,500च्या पुढे आपण त्या ठिकाणी गाळप क्षमता केली. त्याच्यानंतर काही कालामध्येच आपण जवळपास 4,000च्या आसपास त्याची गाळप क्षमता केली आणि आज जवळपास 5,000च्या आसपास त्याची गाळप क्षमता झालेली आहे. आणि त्याकरता जो झालेला खर्च आहे तो आत्ताच्या घटकेला 83 कोटी खर्च हा श्रीराम जवारनी केलेला आहे. आता ही इन्व्हेस्टमेंट करत असताना त्यांनी हा जावई शोध कुठून लावलाय की त्या ठिकाणी जुनी मशिनरी टाकण्यात आली मला माहीत नाही. परंतु ज्या वेळेला आपण एका कारखान्याची गाळप क्षमता वाढवत असतो त्या ठिकाणी विविध मशिनरी वाढवावी लागते. बॉयलर काही ठिकाणी काही जुने असलेले आपल्याला अपग्रेड करावे लागतात, त्या ठिकाणी टर्बाईन्स असतील त्या अपग्रेड कराव्या लागतात आणि आतील जी मशिनरी आहे, आतील जी पाईपलाईन आहे नवीन टाकल्याशिवाय पर्यायच नसतो. त्या ठिकाणी फक्त आपण मिल जे एक लोखंडी सांगाड आहे त्याचाच विचार आपण चांगल्या प्रकारची मिल नॅशनल हेवी आता कंपनी बंद झाली पण त्यांच्या मिल्स आजही सर्वात उत्तम मिल म्हणून ओळखल्या जातात, त्या घेता येऊ शकतात. याच्या पलीकडे अशी जुनी मशिनरी काही त्या ठिकाणी टाकून गाळप क्षमता वाढवून आणि ती 15 वर्ष 20 वर्ष ती चालवायची असं होऊ शकत नाही. आणि त्याला जो लागणारा खर्च आहे 83 कोटी जो खर्च आहे, माझं आव्हान आहे या 83 कोटी खर्च आहे हा 5,000 क्षमतेचा आहे. अजून साधारण त्याच्यामध्ये एक 25 ते 30 कोटी घातले तर हा कारखाना 10,000 टनाचा होणार आहे. म्हणजे साधारण 125 ते 130 मध्ये कुणीही कारखाना कुठलाही कारखाना 10,000 टनापर्यंत घेऊन दाखवा हे केवळ अशक्य आहे. पण जवारची त्या ठिकाणी असणारी हातोटी आणि एकंदरीत श्रीराम जवारचं एकमेकावर असणाऱ्या विश्वासामुळे सभासदांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि केवळ 125 कोटी ते 130 कोटीमध्ये त्या ठिकाणी 10,000 टनाचा कारखाना आणि त्याच्याशिवाय थोडा अधिक खर्च डिस्टिलरीवरती करून ती सुद्धा 90,000 ची डिस्टिलरी त्या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे. त्यामुळे हे जे आरोप करतात हे त्यांना काही माहीत नसतं आणि त्यामुळे त्यांचे ते आरोप असावेत असं मला वाटतं. मला त्याच्याकडे फार लक्ष द्यावं असं काही वाटत नाही. आणि म्हणूनच कारखाना अत्यंत योग्य रीतीने पुढे चाललाय. सभासदांना त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी पैसे मिळत आहेत. कामगारांचा वेळच्या वेळेला पगार होतोय. मागच्या सीझनला 3100 रुपये दिला, जवळपास सर्व पेमेंट सभासदांच्या खात्यावर जमा झाले. एक पेमेंट राहिले ते सुद्धा मार्चच्या आत ते जमा होत आहे. आणि ह्याच्या आधीची परिस्थिती आम्ही 18 कोटी कामगारांचे दिले, थकीत देणी दिलेली, प्रॉव्हिडंट फंड भरले. एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि ज्या उद्देशाने हा कारखाना मालोजी राजांनी शिवाजीराजांनी काढला होता त्याचा उद्देश एकच होता की त्या ठिकाणी सभासदांच्या उसाला योग्य भाव मिळाला पाहिजे, कामगारांना पगार मिळायला पाहिजे. तोच उद्देश घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. आणि एखादी गोष्ट जर चांगली करायची असेल तर त्या ठिकाणी जे ज्या तज्ज्ञ आहेत त्यांना बरोबर घेऊन केली तर काय चुकीचं आहे. कारण शेवटी आपण सभासद आणि त्याचं हित हे डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत असतो. ह्याच्यामध्ये कोण चालवतोय कोण चालवत नाही. कारण श्रीरामची त्या ठिकाणी आजही संचालक मंडळ आहे, चेअरमन आहे आणि आम्ही एकत्रितपणे तो कारखाना चालवतो हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि याची मला वाटतं कल्पना शिवरूपराजांना आहे. कारण अनेक मीटिंगमध्ये स्वतः स्वर्गीय श्रीमंत दादाराजे सुद्धा जवारच्या अनेक मीटिंगमध्ये हजर होते. ते त्यांना एखाद्या वेळेला त्याची कल्पना नसेल. आणि सर्व ठरवूनच त्या ठिकाणी ही संस्था मोठी व्हावी, वाढावी आणि त्यातून ऊस उत्पादकांचा त्या ठिकाणी फायदा व्हावा हाच दृष्टिकोन होता. आणि मी फक्त एकच एवढंच म्हणेन
की सहकारी तत्वावर चालणारा हा फलटण तालुक्यातला एकमेव कारखाना आहे आणि काही झाले तरी तो सहकारीच राहणार, सभासदांचाच राहणार आणि सभासदांसाठी, ऊस उत्पादकांसाठीच हा काम करत राहणार. याच्याशिवाय दुसरा कुठलाही उद्देश हा कारखान्याचा निदान आम्ही तिथं असेपर्यंत तरी 100% नसेल, एवढं खात्रीपूर्वक आपण सर्वांना सांगतो. चेअरमन साहेब, आज आपण कारखाना चालवायला दिला असा जो आरोप वारंवार केला जातो त्यावर आपण काय सांगाल? आत्ताच माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कारखान्याचा इतिहास सांगितला. 27/8/2002 आमच्या कारखान्याची निवडणूक झाली आणि बाबा चेअरमन झाले. त्यावेळेस कारखान्याची परिस्थिती, आतील मशिनरीची परिस्थिती आणि कारखाना असणारं देणं ह्याचा विचार केला गेला तर कारखाना चालवणं शक्य नव्हतं. तरी सुद्धा श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला आम्ही ऐच्छिक ठेवीजवळ 3,26,00,000 गोळा केल्या आणि त्याचबरोबर त्यावेळेच्या संचालकाच्या नावावर आम्ही मालवाच्या बँकेचं कर्ज काढलं आणि कारखाना चालवायचा प्रयत्न केला. आणि हे सगळं करत असताना जवळजवळ 2,83,00,000 आम्ही आज कारखान्यामध्ये मशिनरीमध्ये खर्च केले. हे सगळं करत असताना 2 सीझन घेतले आणि 2 सीझन घेतल्यानंतर 3ऱ्या सीझनला दुष्काळ पडला, कारखाना बंद होता. आम्ही जेवढी साखर तयार केली गेली ती जवळजवळ 4,16,00,000 फंडाची जी रक्कम होती त्या फंडाच्या रकमेपोटी आमची साखर जप्त करण्यात आली. त्यामुळं कारखाना भविष्यामध्ये चालवणं अवघड झालं. जे लोन होतं, आधी राज्य बँकेचं लोन असेल, काही बँकांची लोन होती, काही कारखान्याची लोन होती, ते आमची इतके मागं लागली होती की नोटीसवर नोटीस येत होत्या आणि ते फेडायचे कारखान्यामध्ये काय इन्व्हेस्टमेंट करायची ह्या मोठ्या अडचणीत होत्या. ज्यावेळेस कारखाना आपण चालवतो त्यावेळेस कारखान्यामध्ये आर्थिक खर्च आणि वाहतुकीचा खर्च जे असतात लोकांचा आणि त्याचप्रमाणे कामगारांचे पगार ह्या सगळ्या गोष्टी करणं शक्य नव्हतं. म्हणून श्रीमंत रामराजे असतील, बाबा असतील यांच्या माध्यमातून सगळ्यांनी विचार करून कारखाना चालवायला दिल्याशिवाय पर्याय नाही असा निर्णय पुढे आला आणि त्या पद्धतीने निर्णयावर माननीय श्री आवाडे साहेबांच्याकडे हा कारखाना भागीदारी तत्वावर चालवायला देण्यात आलेला आहे. हा महाराष्ट्रामधील पहिला प्रयोग आहे आणि हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात आता राबवला जातोय. हे सगळं होत असताना कारखान्यावर असणारं जे कर्ज आहे ते कर्ज तर आपल्याला फेडायला पाहिजे होतं. कारण कारखाना चालवायला दिला, भाडं आलं, भाड्यापोटी आपण कामगारांचे आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे 18 कोटी पूर्वीचे देणे होते. टोटल आपण पहिल्या 15 वर्षामध्ये जवळजवळ कामगाराचे 45 कोटी रुपये आपण देण्यात आले. त्यामध्ये आपण फक्त साधारण 52 कोटीचं आपल्याला भाडे मिळालं आणि इतर देणी इतकी होती. दुसरा एक आपल्याला बऱ्याच आरोप केला जातो की जमीन विकली, कारण जमीन ही महाराज साहेबांच्या माध्यमातून मिळाली होती कारखान्याला. विकायचं कारण असं होतं की विकल्याशिवाय आपल्याला पर्याय नव्हता, कारण राज्य बँकेचं फार मोठं कर्ज होतं आणि त्या कर्जापोटी आपल्याला जमीन विकली. जमीन विकताना कोणाला असा काय फार मोठा आनंद झाला असं नाही. जमीन विकून आपण एक कर्ज नील केलं, हे फार महत्वाचं आहे. आणि आता ज्यावेळेस दुसरा करार करण्यात येतोय, पहिला करार अस्तित्वात होता, व्यवस्थित पूर्ण झाला, कुठलीही अडचण नाही, शेतकऱ्यांचं ऊसाचं पेमेंट वेळेवर झालं, कामगारांचे पगार वेळेवर झाले. त्या पद्धतीने आज जी इन्व्हेस्टमेंट गरजेची होती ती जवाहरलालनी व्यवस्थित केली. पहिले 15 वर्ष कारखाना व्यवस्थित चालला. दुसऱ्या वेळेस जेव्हा दुसरा करार करण्याची आपल्याला वेळ आली त्यावेळेस एक तर कारखाना कर्जमुक्त झालेला होता. अगदी शासनाची किरकोळ बिनव्याजी काय रक्कम थोडीशी होती तेवढीच देणं राहिलेलं होतं. पण भविष्यामध्ये स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला कारखान्यात एक्सपान्शन करणं गरजेचं होतं. एक्सपान्शन बरोबर शेतकऱ्यांना ऊसाचं पेमेंट स्पर्धेमध्ये द्यायला देणं गरजेचं होतं. कामगारांचे पगार वेळेवर देणं गरजेचं होतं. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपला दुसरा करार करण्यात आला आणि दुसरा करार करून आज जवळजवळ आता सकाळी त्यांनी सांगितले की 100 कोटी काहीतरी देणं लागतंय. हे एकदम चुकीचं आहे, कारण आतापर्यंत आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे 83 कोटीची इन्व्हेस्टमेंट, हा इन्व्हेस्टमेंट म्हणजे आज त्यांनी मशिनरीसाठी खर्च केलेले, ते काय कर्ज वगैरे नाही, हे जवाहरवाल्यांनी मशिनरीसाठी खर्च केलेले आणि हे आता 83 कोटी केलेले. तर आपण साधारण 10,000चा पूर्ण करण्यासाठी फक्त ऊस क्रशिंगची जी मेकॅनिकलचा विभाग आहे तेवढा फक्त करण्याचं राहिला. आतल्या संपूर्ण मशिनरी 10,000 कॅपॅसिटीच्या बसवून झालेले आहेत. आपण पॅरलल क्रशिंग जर टाकलं तर साधारण ते 25-30 कोटीमध्ये आणखीन जाईल आणि ते मशीन आपण यावेळेस टाकतोय. त्यामुळे साधारण 125 ते 130 कोटीच्या आसपास हा कारखाना 10,000 क्रशिंग कॅपॅसिटीचा आपण यावर्षी करतोय. फक्त जो आरोप करतात की 100 कोटी देणं आहे, हे देणं वगैरे काही नाही, हे आज केलेली इन्व्हेस्टमेंट आहे आणि आम्ही असा कॅश फ्लो तयार केलेला आहे. पुढच्या साधारण 15 वर्षाचा त्यातले 3 वर्ष ते गेली. ह्या कॅश फ्लो मध्ये असं आहे
की ज्यावेळेस आपण 15 वर्ष पूर्ण होती त्यावेळेस 90 KLPDची डिस्टिलरी आणि 10,000 कपॅसिटीचा कारखाना 15 वर्षानंतर त्यांना एकही पैसा न द्यावा लागणार नाही, अशा परिस्थितीमध्ये दोन्ही कारखाना आणि डिस्टिलरी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये चालवायला मिळणार आहे, की जेणेकरून आता जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती टोटल नील होणार आहे. असं कोणी गैरसमज करून घेऊ नये की आता जी इन्व्हेस्टमेंट करतात ती श्रीरामला परत द्यावी लागणार आहे, हे असा गैरसमज करून घेऊ नका. 15 वर्षाचा करार पूर्ण झाल्यानंतर ही दोन्ही कारखाना आणि डिस्टिलरी आपल्याला व्यवस्थित पुढच्या भविष्यामध्ये चालवण्यासाठी मिळणार आहे. श्रीरामला आता कर्जमुक्त आहे का कर्ज आहे? श्रीरामला आताच कुठलंही व्याजाचा एकही पैसा कर्ज नाही. त्यांचा जो आरोप आहे 100 कोटी ते फक्त इन्व्हेस्टमेंट आहे, कर्ज नाही, अजिबात कर्ज नाही. ज्यावेळेला आपण मशिनरी नवीन टाकतो त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट केल्याखेरीज मशिनरी कशी येणार, त्यामुळे ते मशिनरीसाठी केलेला खर्च आहे इन्व्हेस्टमेंट. आणि ज्या वेळेला 15 वर्षांनी ज्यावेळेला कॅश फ्लो प्रमाणे चेअरमन साहेब म्हणाले त्याप्रमाणे कुठलाही रुपया न देता हा कारखाना पुन्हा एकट्या श्रीरामचाच असणार आहे. त्याच्यामध्ये घसाऱ्याचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करून त्यांनी जी घातलेली मशिनरी त्याचा घसारा जाऊन त्याची जी किंमत होईल ती किंमत त्या ठिकाणी लक्षात घेतली. म्हणजे असं नाहीये की आज 1 रुपयाची टाकली तर रुपयाचीच परत द्यायची, घसारा काढून त्यावेळेला ती मशिनरीची किंमत त्यांना द्यायची. हा असा विषय कर्जाचा अजिबात नाही. त्या ठिकाणी ते गैरसमज करून द्यायचा प्रयत्न आहे. इन्व्हेस्टमेंट जर केली नाही तर तुमचा त्या ठिकाणी क्रशिंग कसं वाढणार? इन्व्हेस्टमेंट केली तरच क्रशिंग वाढू शकतं आणि त्यानुसारच त्या ठिकाणी हा घेतलेला निर्णय आहे. आणि केवळ श्रीरामला स्वतःचे पैसे उभे करता येत नव्हते, परंतु श्रीराम जवाहरला पैसे उभे करता येतात हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय आपण जनरल बॉडीमध्ये मंजूर करून आपण पुढे गेलेलो. असं नाही की संचालक मंडळाने हा निर्णय घेतलाय, सर्व सभासदांनी सुद्धा हा निर्णय मान्य केलाय आणि मान्य केल्यानंतरच आपण पुढे गेलेलो आहोत. आणि त्यामुळे आज काय दिसतं चित्र, शेतकऱ्यांना जो काही ऊस उत्पादक आहे त्याला स्पर्धात्मक दर मिळतोय, कामगारांचे पगार वेळेवर होत आहेत, बोनस वेळेवर होतोय, त्या ठिकाणी तोडणी वाहतुकीची यंत्रणा आहे तिचे पैसे वेळेवर मिळत आहेत आणि एक चांगल्या प्रकारचं युनिट त्या ठिकाणी तयार होताना आपल्याला दिसून येत आहे. केलेलं आहे की श्रीराममध्ये जुनी मशिनरी बसवली तर त्याची काय तपासणी होती का, म्हणजे त्याची क्षमतेची, त्या मशिनरीची क्षमतेची? अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर गेला संपूर्ण सीझन मध्येच त्याची टेस्ट झाली असं समजा. कारण संपूर्ण सीझन मध्ये आपण जवळपास 5,000 गाळप करू शकतो असं आपण सिद्ध केलेलं आहे. आणि तुम्ही संपूर्ण सीझनचं जर त्या ठिकाणी रेकॉर्ड पाहिलं तर कारखाना अत्यंत स्मूथली संपूर्ण सीझनभर चाललाय. कुठेही एखाद्या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला गाळप क्षमता वाढवता अनेक अडचणी येत असतात, कुठल्याही प्रकारची अडचण न येता संपूर्ण सीझन अत्यंत स्मूथली चाललेलं आपल्याला दिसून येतं. यावरच आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की मशिनरी योग्यच आहे आणि योग्य मशिनरी योग्य किमतीमध्ये घेतलेली मशिनरी, कुठेही काही जादा भाव वगैरे लावण्याचा प्रयत्नच झालेला नाही आणि कमीत कमी खर्चामध्ये एवढी मोठी गाळप क्षमता त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आता ज्या ठिकाणी आता चेअरमन साहेबांनी सांगितलं पॅरेलल मिल टँडम टाकले की 10,000 टनापर्यंत हा कारखाना जाऊ शकतो. म्हणजे केवळ आता 25-30 कोटीमध्ये हा 10,000 टनापर्यंत जाऊ शकतो. एवढ्या कमी खर्चामध्ये 10,000 टनाचा कारखाना त्या ठिकाणी निर्माण करणं अत्यंत कठीण निश्चितपणाने आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं माझं आव्हान आहे की एवढ्या कमीत कमी खर्चामध्ये कुणीही 10,000 टनाचा कारखाना करून दाखवा. सचिन पाटील आणि शिवरामराजे खर्डेकर यांनी आरोप केलाय की आता जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि रामराजे साहेबांचा काही संबंध नाही, याच्याबद्दल म्हणजे नेमकं आपल्याला काय वाटतंय? ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ होती त्याच्या स्थापनेपासून रामराजे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत आहेत. किंबहुना सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून रामराजांचं फार मोठं योगदान आहे. आणि आपल्यालाही सर्वांना माहिती की गेल्या आता निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्याच नाहीत, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून ज्या ज्या निवडणुका झाल्या
त्या सर्व निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असतील, पंचायत समिती असेल, सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारची कामं सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुर्दैवाने राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शक्ल झाली आणि त्याच्यानंतर हा जो वाद निर्माण होतोय किंवा कोण कुठल्या राष्ट्रवादीत आहे, कोण कुठल्या नाही, त्याहीपेक्षा अत्यंत दुर्दैव आहे. आणि त्याच्यामध्ये रामराजे साहेब हे अजितदादा पवार साहेबांबरोबरच राहिले आणि आजही त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मिटिंगला रामराजे त्या ठिकाणी उपस्थिती असल्याचं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी कोण राष्ट्रवादी काँग्रेसचं फार प्रेम दाखवतंय, कोण दाखवत नाही, राजकीय परिस्थितीनुसार राजकारण पुढे चाललंय. तुम्ही थोडंसं 1999ची निवडणूक आठवा, 1999 सालची निवडणूक आठवा. त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नुकतीच स्थापना झाली होती. आम्ही सर्वच त्यावेळेला स्वर्गीय श्रीमंत दादाराजे साहेब होते, शिवरूपराजे होते, सर्वच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही गेलो होतो. मला वाटतं मुंबईला त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि त्यानंतरच झालेल्या 98 साली स्थापना झाली. 99 साली ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वर्गीय आदरणीय लक्ष्मणरावजी पाटील साहेब यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती. त्यावेळेला उमेदवार म्हणून कोण कोण उभे होते? शिवसेनेतर्फे स्वर्गीय आदरणीय हिंदूरावजी नाईक निंबाळकर उभे होते. काँग्रेसचे उमेदवार कोण होते? काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत स्वर्गीय दादाराजे होते. म्हणजे 98 साली ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, 99 साली राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार, हे चित्र त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता पुढे जाऊन शिवरूपरायांनी राष्ट्रवादी काँग्रेसची त्या काळात ते कुणाबरोबर होते? ते अर्थात त्यांच्या पिताश्रीच बरोबरच होते. म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं फार प्रेम सांगायचं काही कारण नाही. आणि शेवटी आजची जी तुमची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तुम्ही अनेकदा अनेक ठिकाणी भाजपचे कार्यकर्तेच्या मध्ये प्रवेश जे होत आहेत त्या ठिकाणी तुम्ही दिसताय. म्हणजे तुमची काय ब भाजप गट आहे का? तुमची राष्ट्रवादी म्हणजे फलटण तालुक्यातली हे भारतीय जनता पक्षाचा ब गट आहे असं म्हणलं तर काय चुकीचं ठरेल? त्यांनी त्याचा नीट विचार करावा आणि कोण कुठल्या पक्षाचा आहे आणि कोणी कुठल्या पक्षावरती निष्ठा विश्वास ठेवावी, कुठल्या नेत्यावरती ठेवावी, आपली आपली आपण तपासून पहा. आमदार होते तिथं, विधानसभेपूर्वी ते कुठल्या पक्षात होते, कुठल्या पक्षात आले आणि त्यांची निष्ठा अजितदादांवर कुठून आली? ज्याला तुम्ही पाणी चोर म्हणत होता त्याच्यावरती तुमची निष्ठा एकदम कशी काय जागी झाली? अनेक प्रश्न असे आहेत. त्यामुळे त्यांनी ह्याच्यामध्ये न जाणं हा शहाणपणा आहे. काळेश्वर जिनिंग कापसाच्या पिकावर रोग आल्यामुळे बंद झाली असं शिवरूपराजांचं म्हणणं आहे, तर त्यावर आपलं काय म्हणणं? कापसाच्या पिकांवरती रोग आला किंवा कापूस कमी झाला त्यामुळे फलटण तालुक्यातल्या अनेक ज्या जिनिंग्स होत्या त्या बंद कराव्या लागल्या. परंतु आता कापसाचं पीक पुन्हा वाढायला लागले आणि अशा परिस्थितीत ह्या जिनिंग काय परत चालू होऊ शकतील असं मला काही वाटत नाही. त्यामुळे त्यांनी तिथं नेमकं काय केलंय मला काही माहीत नाही. परंतु त्या ठिकाणी त्याच्या जमिनी विकल्याचं वगैरे ऐकिवात आहे. आता शासन त्यांचं आहे, त्यांनीच नीट माहिती काढावी आणि द्यावी की आता त्याची परिस्थिती काय आहे. कारण आता कापूस वाढायला लागला, पण कापूस वाढायला लागत असताना त्या ठिकाणी कुठलीही जिनिंग त्या ठिकाणी काम करू शकेल असं मला काही वाटत नाही. आणि रामराजे काय बोलले मला ह्या ठिकाणी सांगताना पण ही वस्तुस्थिती आहे की अनेक उद्योग त्या ठिकाणी चालू केले. आज काहीचे चालले, काहींचे चालले नाहीत. याच्यामध्ये काही असं काही व्यक्तिगत कोणावरती जायचा विषय नाही. मला वाटतं त्यांचा रोख असा असावा की आता जी काय परिस्थिती जिनिंगची ती त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगावं. जिनिंगची मूळ जमीन किती होती, आता किती आहे, त्याचं काय केलं हे त्यांनी सांगावं. ते दूध संघाबद्दल बोलले, त्यांना माहीत नसेल की दूध संघ आत्ताही जिवंत आहे, दूध संघ आत्ताही चालू आहे. आणि हा दूध संघ केवळ जिवंत ठेवायचा म्हणून जिवंत ठेवलेला आहे. त्याला आम्ही सहकार्य करतो म्हणून तो आज अस्तित्वात आहे. सहकारी तत्वावर चालणारे आज जेवढे काही त्या ठिकाणी दूध संघ असतील, तुम्ही जर सातारा जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर मला वाटतं कोयना आणि फलटण तालुका दूध संघ सोडून सगळे दूध संघ सहकारी तत्वावर चालणारे आज बंद आहेत. आणि हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
काही ठराविक अपवाद सोडल्यास त्या ठिकाणी सर्व दूध संघाच्या बाबतीत दिसून येते आणि मुख्यतः या दूध संघांचा असलेला महानंदाच आज त्या ठिकाणी अडचणीत असल्यामुळे हे दूध संघ चालणं कठीण आहे, कारण ह्यांचं दूध हे महानंदा घेत होतं. त्यांनी नीट त्याचा अभ्यास करून बोलावा असं मला वाटतं. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी नीरा देवधरच्या पाण्यासंदर्भात जी वाच्यता केली आणि श्रीमंत रामराजे यांना PhD ही पदवी बहाल केली उपासात्मक, त्याबद्दल आपलं काय मत आहे? उपासात्मक त्यांनी PhDची डिग्री रामराजांना जर बहाल केली असेल तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की कृष्णा खोऱ्याच्या स्थापनेपासून कृष्णा खोऱ्याच्या पाणी प्रश्नाबाबत संपूर्णपणे अत्यंत बारकाईचा अभ्यास असणारी अशी जर कुठली व्यक्ती असली तर ते श्रीमंत रामराजे. वास्तविक जर विचारलं तर ते 100% असं म्हणावं लागेल की रामराजे हे कृष्णा खोऱ्याच्या बाबतीत निश्चितपणे त्यांना PhD प्रदान करण्यात काहीही हरकत नाही, कारण त्यांचा तेवढा अभ्यास आहे. हे पाणी अडवणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये जवळपास 95 TMC पाणी महाराष्ट्रासाठी रामराजांनी आणि तत्कालीन त्यांना सहकार्य करत असणारे अपक्ष मंत्री स्वर्गीय संपतराव देशमुख साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे ते शक्य झालं आणि हे पाणी अडवलं गेलं. ह्याचं खऱ्या अर्थाने श्रेय हे श्रीमंत रामराजांनाच जातं, याविषयी काही शंका. याबाबत जर फलटण तालुक्याचं उदाहरण घेतलं तर फलटण तालुक्याच्या कॅनॉलच्या वरच्या भागामध्ये सातत्याने दुष्काळी परिस्थिती होती. कोसळांशिवाय आपल्याला काही दिसत नव्हतं. त्या ठिकाणी आज आपल्याला ऊस दिसतो. त्या ठिकाणी दोन नवीन कारखाने त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. 2 नवीन साखर कारखाने त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. ते कशाच्या आधारावरती आहे तर डोंबलकवडीचं पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते कारखाने दिसत आहेत. नीरा देवघरचं पाणी आजही आपण नीरा उजव्या कालव्यातून आपण वापरतोय, त्यावर अनेक लिफ्ट स्कीम्स उभ्या आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी ह्या सर्व ऊसाचं पीक दिसत आहे. हे आपल्याला लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. याच्यामध्ये पुण्याला जी काही कालवा समितीची मीटिंग होती त्याच्यामध्ये नीरा उजव्या कालव्यातलं पाणी हे खालच्या काही लोकप्रतिनिधींनी मागितलं होतं उन्हाळ्यामध्ये देण्याच्या. तशा कुठल्याही प्रकारची हा कालवा झाल्यापासून तशाही कुठल्याही प्रकारची योजना नाही आणि तसं जर प्रघात पडला तर तो कायमस्वरूपी होईल आणि ह्या ठिकाणी अडचणी नीरा उजव्या कालव्यातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी, ऊस उत्पादकांच्या अडचणी निर्माण होतील आणि त्यामुळं त्या ठिकाणी रामराजांनी हे पाणी देण्यात, ज्यांना योग्य नाही त्यांना देण्यात येऊ नये अशा प्रकारचं त्यांची त्या ठिकाणी त्यांची आणि असंख्य ऊस उत्पादकांची मागणी होती. हा झाला एक भाग. पण नीरा देवघर लाभ क्षेत्रामध्ये फलटण तालुक्यामध्ये मी अनेकदा सांगितलेलं आहे की 58% क्षेत्र लाभ क्षेत्रातलं भिजतं. त्या ठिकाणी जवळपास 42% क्षेत्र भिजायचं राहतं आणि पाईपलाईनद्वारे पाणी जे द्यायचं आहे त्यामुळं जे वाचणारं पाणी आहे ते फलटण तालुका, खंडाळा तालुका आणि माळशिरस तालुका ह्या ठिकाणीच ते आपल्याला द्यावं लागणार आहे. अन्यथा ह्या तालुक्यातील ज्यांच्याकरता ही योजना झाली, ज्यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या, ज्यांचं पुनर्वसन जे आहे त्या तालुक्यात खंडाळा, फलटण, माळशिरसमध्ये झालेलं आहे, ह्यांनाच पाणी कमी पडेल आणि त्याचा फटका नीरा उजव्या कालव्याच्या शेतकऱ्यांना सुद्धा पडेल. अशा दृष्टीने त्या ठिकाणी वाचणारं पाणी ह्या तिन्ही तालुक्यांनाच लागणार आहे. लाभक्षेत्राच लागणार आहे. ती इतरत्र देण्याचा कुणीही प्रयत्न करू नये एवढीच माझी ह्या ठिकाणी विनंती असेल. परवा राजाळेमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये श्रीमंत रामराजे यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. मात्र त्यावेळेला माझे आमदार दीपक चव्हाण त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. विरोधकांनी त्यांच्या उपस्थितीवरती शंका निर्माण केलेली. तर याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय? परवा जो राजाळमध्ये कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये श्रीमंत रामराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यामध्ये माननीय माजी आमदार दीपक चव्हाण यांच्यावर आक्षेप घेतला. ठीक आहे, आता 3 महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकापूर्वी आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत सचिन पाटील हे नक्की कुठं होते आणि अगदी भाजपमध्ये असणारा माणूस
या ठिकाणी आला आणि इकडं अजित पवार गटातून तिकीट दिलं गेलं आणि अजित पवार गटाचे आमदार म्हणून निवडून आले, काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. परंतु निवडून आल्यानंतर हे आत्ताचे जे काही कार्यक्रम चालू आहे, प्रत्येक कार्यक्रम आपण बघतोय, आम्ही बऱ्याच वेळा टीव्हीला बघतोय किंवा व्हॉट्सअपवर बघतोय, ज्या ज्या वेळेस हे कार्यक्रम चालू असतात त्यावेळेस नक्की हे कार्यक्रम भाजपचे आहेत का अजित गटाचे आहेत, आम्हाला प्रश्न पडतो. अगदी महायुतीचे जरी कार्यक्रम असतील तरी बऱ्याच कार्यक्रमांमध्ये माननीय अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे फोटो सुद्धा आम्हाला दिसत नाहीत. ह्याचं कारण काय, म्हणजे नक्की आता जे विद्यमान आमदार आहेत हे नक्की भाजपचं काम करतात का अजितदादा गटाचं काम करतात, हा आमच्यापुढे मोठा प्रश्न आहे. आणि बऱ्याच लोकांचं स्पष्ट मत असं आहे की आत्ताचे आमदार आहेत हे नक्की भाजपचेच काम करतायत, की जेणेकरून भविष्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट कुठंतरी धोक्यात येतोय का, अडचणीत येतोय का, आणि अडचणीत जर येत असेल तर अडचणीतून दूर करण्यासाठी माननीय श्रीमंत रामराजे हे सक्षम आहेत आणि भविष्यामध्ये तेच हे अजितदादा पवार गटाचा गट हा सक्षम करणार आहेत.